असुर नरेशांचा विजय असो, असं मध्यरात्री अचानक बोलवलं, काही गंभीर घडलं आहे का? शत्रूचा विजय जर का समीप दिसत असेल तर शांत झोपणं ही सगळ्यात मोठी चूक असते असिलोमा. शुंभा, शांत हो पद्मा. प्रत्येक कर्माची वेळ ठरलेली असते. अग्नीतून गेल्यावरच सोनं अधिक तेजस्वी होतं पद्मा. आणि या संघर्षाने तुला देखील तसंच घडवलंय. आता रडतच राहणार आहेस का, की आमची हळदही पूर्ण करणार आहेस? हळदीचा मुहूर्त निघून जातोय. सगळ्या सख्या तिथे वाट पाहत असतील. आज तुळजाची हळद पार पडली. उद्या तिचा विवाह आहे आणि या विवाह लीलेचा अंतिम अध्याय आत्ता सुरू होणार आहे. आणि या अंतिम क्षणात आम्ही तुला तिथे पाठवत आहोत. ही कामगिरी जोखमीची आहे, ती पार पाडावी लागेल. तुम्हाला खात्री आहे की तुम्ही सोपवलेली जबाबदारी ती पूर्ण करू शकेल? तिला ते करावंच लागेल म्हणून. या संपूर्ण विश्वाच्या रक्षणासाठी तिला हा मार्ग स्वीकारावाच लागेल. अन्यथा रेणुका, आज तू ज्या प्रकारे कोणाला काहीही न सांगता आमच्या सहाय्यासाठी धावून आलीस, त्यासाठी मी तुझी मनापासून ऋणी आहे. असत्याविरुद्ध जेव्हा जेव्हा संघर्ष उभा राहील तेव्हा तेव्हा आम्ही तिथे असू. कारण धर्माच्या रक्षणासाठी उभं राहणं हाच आमचा धर्म आहे. अगदी योग्य बोललात देव. शुंभाला वाटत होतं की ती या खेळाच्या पटावरची सगळ्यात हुशार खेळाडू आहे. पण जेव्हा खेळ संपला तेव्हा लक्षात आलं की ती स्वतःच दुसऱ्या कोणाच्या तरी चालीवर चालत होती. तुळजा, यात मात्र तुझं विशेष कौतुक करावं लागेल. कारण यावेळी तू फक्त शक्तीने नाही तर युक्तीने सामना केला आहे. आम्ही हवं तर पहिल्या क्षणी तिला पराभूत करू शकत होतो, परंतु असं केलं असतं तर महिषासुराने विघ्न आणण्याचे प्रयत्न कधीच थांबवले नसते. शुंभा महालातच राहायला आल्याने एक फायदा झाला. तिच्यावर लक्ष ठेवणं सोपं झालं आणि तिच्या पुढच्या चालींचा अंदाज बांधणंही. चला, आता एकदाची सारी संकट संपली. आता फक्त देवींच्या विवाहाचे आनंदाचे क्षण दारात उभे. त्यांच्या तयारीला लागूया. नाही पद्मा,
अजून एक अध्याय पूर्ण व्हायचा आहे. अष्टदिशा बंधनातील 8वी देवी कोण आहे या प्रश्नाचं कोडं अजून देखील सुटलेलं नाही. आदिशक्तींनी अजूनही याबद्दल एकही संकेत दिलेला नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्या योग्य वेळेस समोर येतं तुळजा. आता या विचारांना विराम दे. आता तुझ्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर क्षणांची वेळ जवळ आली आहे. महादेवांचं वऱ्हाड येईल आणि तुमचा विवाह मंगलमयरित्या पार पडेल. रेणुका योग्य बोलत आहे तुळजा. मलाही त्यांचं म्हणणं पटतंय. ही चिंता करण्याची मुळीच वेळ नाही. कदाचित यासाठीच आदिशक्तीने या कोड्याची उकल अजून तुझ्यासमोर मांडली नसेल. असं असेल तर ठीक आहे, परंतु एक गोष्ट निश्चित आहे, आपण जर या विवाहाच्या सोहळ्यात मग्न असलो तरी महिषासूर शांत बसणाऱ्यांपैकी नाही. मनुष्य अवतार घेतल्यानंतर तू महादेवांची पत्नी नाही, त्यामुळे तुला अंकित करणार हे त्याचे मूर्खपणाचे शब्द खरे करण्यासाठी तो आता काही ना काही डाव नक्की रचत असेल. आम्ही स्वतःला संपवलं तर हे सगळं संपेल का? त्यावर एक मार्ग आहे. तुळजा, तू हे कसं शक्य आहे? जर तू इथे आहेस तर असुर नरेशांच्या महालात कोण आहे? शुंभा, आम्हाला तुझ्याबद्दल आधीपासूनच ठाऊक होतं आणि आम्ही ही संपूर्ण लीला रचली. असुर नरेश, तिला सगळंच माहिती होतं आधीच. प्रत्येक डाव, प्रत्येक पाऊल, सगळं. हे सगळं तिला कोणीतरी सांगत होतं. ती संदेश पत्र, त्या संदेश पत्रातून सगळं तिला कळत होतं. सगळ्या योजना, सगळे डावपेच, सगळं तिला कोणीतरी आधीच सांगत होतं. असुर नरेश, तुम्हाला ठाऊक नव्हतं कोण होती ती? तुम्हाला अजून कळलं नाही? ती तुळजा होती, तुळजा. यत्र तत्र सर्वत्र तीच होती. तुम्हाला तिने मूर्ख बनवलं. तुम्हाला नाही, आम्हाला पण मूर्ख बनवलं. आपल्या सगळ्यांना मूर्ख बनवलं तिने. तिने आपल्यातच कलह निर्माण केला आणि आपण तिच्या इशाऱ्यावरती चालत राहिलो. आपण तिच्या इशाऱ्यावरती नाचत राहिलो. शुंभा, शांत हो. तिने मूर्ख बनवलं आपल्याला. शुंभा, शांत हो. आणि आपण सगळं बघत राहिलो. शुंभा, भानावर ये.
सर्वस्व पणाला लावलं. आम्ही तुमचा वियोग सहन केला. आम्ही त्या तुळजाच्या पाठीमागे सावलीसारखे फिरत राहिलो. या कार्याला आम्ही आमचं सर्वस्व दिलं, पण त्या तुळजाने सगळं मातीत मिळवलं. नरेश, आपल्याला असं वाटत होतं की हा खेळ आपण रचतोय, पण नाही, तिने आपल्यालाच खेळवलं. आपल्या सगळ्यांना खेळवलं. वर राग साचली म्हणून अग्नी संपला असं होत नाही शुंभा. कधी कधी राखेखाली लपलेल्या निखाऱ्यातून सर्वात मोठा वणवा पेटतो. शुंभा, तुझे कष्ट, तुझे सायास, तुझा त्याग आम्ही वृथा जाऊ देणार नाही. तुळजाला या सगळ्याचं मोल द्यावं लागेल. आणि सुरुवात तिच्या विवाहापासूनच होईल, अशी किंमत ज्याची कल्पनाही तिने केली नसेल. नारायण नारायण. प्रभू, आपल्यासाठी शुभ वार्ता घेऊन आलोय. सर्व विधी निर्विघ्नपणे पार पडले आहेत. नारायण. देवींना हळदही लागली आहे. नारायण. आणि आता सगळ्यात महत्वाची, मोठी आणि शुभ वार्ता ती म्हणजे शुंभा. अहो, तिने देखील भयाने पळ काढला आहे. नारायण नारायण. तुळजादेवींनी ह्यावेळी खूप महत्वाचं कार्य केलं आहे. आणि विशेषतः देवर्षी तुम्ही देखील त्यांच्या या कार्यात उत्तम साथ दिली आहे. नारायण नारायण. प्रभू, आम्ही असं काय केलंय? म्हणजे वार्ता इकडून तिकडे, तिकडून इकडे, एवढंच तर केलं प्रभू. आमचं कौतुक कशासाठी? नारायण. आश्चर्य मुनिवर. एरवी तुमच्याकडे एखादी वार्ता पोहोचली की ती क्षणार्धात त्रैलोक्यात पोहोचते. मग आज हा असा गुप्ततेचा अवतार कसा काय? नारायण नारायण. प्रभू, आपण काय बोलताय? आम्हाला कळलं नाही प्रभू. देवर्षी, तुम्ही या संपूर्ण लीलेमध्ये सहभागी होता हे कळलंय आम्हाला. पण आश्चर्य ह्याचं वाटतंय, इतकं मोठं रहस्य असून देखील तुम्ही त्रैलोक्यात पोहोचू दिलं नाही. हे कसं काय शक्य झालं? नारायण नारायण. प्रभू, काही प्रसंगात आम्हालाही मौन राखता येतं, परंतु असे प्रसंग फार कमी येतात प्रभू. नारायण नारायण. प्रभो, प्रभो, प्रणाम. मुनिवर, प्रणाम. नंदी महाराज, आपण अजून निद्रावस्थेत गेला नाही. नारायण. मुनिवर, माझे प्रभू असे जागे असताना मी निद्रेचा विचार तरी करू शकतो का? नंदी, उद्याच्या शुभ कार्याची संपूर्ण व्यवस्था तुझ्यावर आहे. त्यामुळे आता थोडीशी विश्रांती घे. हो प्रभो, पण अहो, मी त्याचीच तर तुम्हाला आठवण करून द्यायला इथं आलोय. प्रभो, अहो, वऱ्हाडाचं उत्तरदायित्व माझ्यावर आहे हे खरं, पण ते वऱ्हाड तर तुमचंच आहे. त्यामुळे कृपया तुम्ही हे दूध प्राशन करा आणि आता थोडी विश्रांती घ्या. आज्ञा असावी. प्रभू, उद्या तुमचा विवाह आहे आणि तरीही तुमच्या मुखावर चिंतेची छाया. नारायण. प्रभू, नक्की मनात काय आपल्या?
काही चिंता आहे का नारायण? अजूनही आम्हाला त्या दृष्टांताचा नेमका अर्थ उमगत नाहीये मुनिवर. आदिशक्तींच्या लीलेचा हा नेमका कोणता भाग आहे हेच कळत नाहीये. आणि विशेष म्हणजे या लीलेचं रहस्य त्यांनी आमच्यापासून देखील अज्ञात ठेवलं आहे. आणि ह्याच गोष्टींनी मन अधिक विचारात पडत आहे. असुर नरेशांचा विजय असो असं मध्यरात्री अचानक बोलवलं, काही गंभीर घडलं आहे का? शत्रूचा विजय जर का समीप दिसत असेल तर शांत झोपणं ही सगळ्यात मोठी चूक असते असिलोमा. सम्राज्ञी, आपण तर तुळजाच्या पक्षात उभा होता, मग इथे अचानक कशा? असुर नरेश हा काय प्रकार आहे? असिलोमा शुंभा असुर सम्राज्ञी आहे. तिची निष्ठा, तिची कर्तव्य ही केवळ असुर साम्राज्यासाठीच होती. पण या तर तुळजाला शरण गेलेल्या आहेत, मग यांचा असुर साम्राज्याशी संबंध काय? मग या तर आपले शत्रू झाले ना? असिलोमा, मित्र आणि शत्रू हे नियती सिद्ध करते. शुंभा आपली शत्रू कधीच नव्हती. ती कालही, आजही आणि उद्याही केवळ तुळजाची शत्रू आहे. म्हणजे तुळजाचं लग्न होऊ नये, तिच्या लग्नात विघ्न यावीत यासाठी हा संपूर्ण खेळ सम्राज्ञी शुंभा आणि आम्ही दोघे खेळत होतो. मग हा सगळा डाव आमच्यापासून का लपवून ठेवला असुर नरेश? ते महत्वाचं नाही असिलोमा. महत्वाचं हे आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या तुळजाचा विवाह होता कामा नये. आणि आजची रात्र ही आपल्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. आणि त्यासाठीच तुला इथे पाचारण केलंय असिलोमा. नारायण नारायण. प्रभू, अहो आता या विचारात स्वतःला गुंतवू नका. प्रभू, अनर्थ घडायचा असताच तर आतापर्यंत तो घडून गेला असता. नारायण, कदाचित जे घडायचं होतं ते टळलंही असेल. नारायण. प्रभू, काही गोष्टींची उत्तरं शोधायची नसतात. अहो योग्य वेळ आली की ती आपोआप आपल्या समोर येतात. नारायण. प्रत्येक युगात, प्रत्येक रूपात, प्रत्येक आवर्तनात देवी आणि महादेव यांचा विवाह संपन्न झाला आहे. नारायण. मग आता विघ्न काय येणार? ठीक आहे मुनिवर. आणि तसंही आदिशक्तींनी जे आमच्यापासून अज्ञात ठेवलं आहे त्याची चिंता करून काहीही साध्य होणार नाही. नारायण नारायण. तुळजादेवी आणि आमचं नातं इतकं दृढ आहे की कुठलंही संकट समोर आलं तरी त्यातून मार्ग काढण्याचं सामर्थ्य आम्ही नक्कीच ठेवतो. नारायण नारायण. प्रभू, आज्ञा असावी. तुळजादेवी ही या क्षणी हाच चंद्र पाहत असते का? चंद्राच्या शीतल चांदण्यात तुमचं रूप आणखी खुलून दिसतं देवी. आणि उद्या ह्याच चंद्राच्या साक्षीने तुमच्या सोबतीने हा सुंदर क्षण पुन्हा अनुभवणार आहोत. स्वामी, चांदण्यांचं सौंदर्य त्यांच्या प्रकाशात नसतं, तर आपल्या सोबत कोण आहे ह्यात असतं. उद्या तुमच्या सहवासात ह्याच चांदण्यांना नवा अर्थ लाभेल. आता फक्त एका रात्रीचंच अंतर उरले.